नमस्कार, वेलकम वास्तू विनोद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी विनोद यमपुरे, वास्तू आणि न्यूमरोलॉजी एक्सपर्ट. आजचा जो आपला टॉपिक आहे ऑफिस वास्तू. एका ऑफिसमध्ये सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, अकाउंट्स डिपार्टमेंट, डिझाईन डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, MD, ओनर, तसंच आपला जो सर्व्हिस प्रोव्हायडर लेवल 4चा जो आपला क्लास आहे तो पण कोणत्या डायरेक्शनमध्ये बसला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनला ग्रोथ मिळेल, ऑर्गनायझेशनला सक्सेस मिळेल. सर्वात महत्त्वाची जी पोझिशन आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनची ती म्हणजे MD किंवा ओनर. MD किंवा ओनरनी ऑलवेज साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये बसणं आयडियल मानलं जातं. साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर नॉर्थला फेस करून MDने बसलं तर अपॉर्च्युनिटीज कस्टमरच्या स्वरूपात नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी, नवीन कस्टमर्स ते अट्रॅक्ट करू शकतात. तसेच साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये जेव्हा MD बसतात तेव्हा त्यांचा पूर्ण स्टाफवर कंट्रोल राहतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे डिपार्टमेंट आहे ते सेल्स डिपार्टमेंट आहे. कारण कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये सेल्स डिपार्टमेंट जेवढं चांगलं परफॉर्म करेल तेवढं त्या कंपनीचं ग्रोथ हे नक्की होतं. सेल्स डिपार्टमेंटचं जे पोझिशन आहे ते नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये असणं खूप चांगलं. नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर सेल्स डिपार्टमेंट असेल तर ते नेहमी कस्टमरच्या इंटरॅक्शन किंवा कस्टमरबरोबर त्यांचं इंटरॅक्शन किंवा कस्टमरबरोबर त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते खूप चांगलं राहतं. आणि नवीन कस्टमर्सकडं त्यांचा ॲप्रोच जो आहे, त्यांचं जे काही आउटपुट आहे, नवीन कस्टमर्स आयडेंटिफाय करणे आणि नवीन कस्टमर्सला प्रेझेंटेशन देणे आणि नवीन कस्टमर्स कन्वर्ट करणे, ते सेल्स डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीनुसार नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये परफॉर्म करू शकतात. त्याच्यानंतर येतं मार्केटिंग डिपार्टमेंट. मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम आहे की आपल्या प्रॉडक्टचं, आपल्या कंपनीचं ब्रँडिंग करणे, प्रमोशन करणे, म्हणजेच बाहेरच्या जगाशी आपल्या कंपनीला कनेक्ट करायचं जे काम आहे ते मार्केटिंग डिपार्टमेंटचं आहे. मार्केटिंग डिपार्टमेंटनी ईस्ट डायरेक्शनमध्ये बसलं पाहिजे. ईस्ट डायरेक्शनमधून सोशल कनेक्शन पाहिलं जातं आणि सोशल कनेक्शनच्या जागी जर मार्केटिंग डिपार्टमेंटने जर आपला मार्केटिंग डिपार्टमेंट जर आपण ईस्टच्या डायरेक्शनमध्ये केला तर नक्की आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स, सर्व्हिसेस, तसेच आपला ऑर्गनायझेशन जो आहे तो बाहेरच्या जगाशी खूप चांगल्या पद्धतीनुसार कनेक्ट राहून तुम्हाला आउटपुट मिळत जातील. मार्केटिंग डिपार्टमेंट ईस्ट डायरेक्शनमध्ये खूप चांगल्या पद्धतीनुसार परफॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर तुमचा जो अकाउंट्स डिपार्टमेंट आहे तो अकाउंट्स डिपार्टमेंट जो आहे तो साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये जर बसलं तर अकाउंटिंग रिलेटेड जे आहेत ते परफेक्ट काम करू शकतात. तसंच जर नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये सुद्धा अकाउंट्स डिपार्टमेंट बसलं तरी पण तुमचा जो चेकचा फ्लो जो आहे, तुमचा जो पेमेंटचा फ्लो आहे कस्टमरबरोबर, सप्लायरबरोबर, तो खूप चांगल्या पद्धतीनुसार होऊ शकतो. साऊथ ईस्ट डायरेक्शन आणि नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये तुम्ही आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटचे जे काही स्टाफ आहेत त्यांचा बसण्याची अरेंजमेंट करू शकता. त्याच्यानंतर येतो डिझाईन डिपार्टमेंट. डिझाईन डिपार्टमेंट जे आहे ते वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट डायरेक्शन किंवा वेस्ट डायरेक्शनमध्ये बसणं आपल्या ऑर्गनायझेशनसाठी खूप चांगलं आहे. कारण डिझाईन डिपार्टमेंट जे आहे ते कस्टमर्सला ते प्रॉफिट्स अँड गेन्स जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनुसार त्यांना डिझाईनच्या माध्यमातून ते कस्टमरपर्यंत पोचवू शकतात. तसंच जर आपला डिझाईन डिपार्टमेंट आपल्या वेस्ट डायरेक्शनमध्ये, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये जर काम केले तर त्यांचा जो आउटपुट आहे, त्यांच्या कामाचा जो आउटपुट आहे तो खूप चांगल्या पद्धतीनुसार त्यांच्याकडनं आउटपुट निघू शकतो. आता जे आपले सर्व्हिस छोटे मोठे कामं करणारे लेवल 4चे जे आपले एम्प्लॉईज जे आहेत, शिपाई, पिऊन, जे आपल्याला छोटे मोठे कामं करतात आपल्या ऑफिसमधले आपल्या स्टाफसाठी, अशा स्टाफसाठी आपल्या साऊथ ईस्ट डायरेक्शन किंवा साऊथ ऑफ साऊथ ईस्ट डायरेक्शन जो आहे
तो त्यांच्यासाठी खूप चांगली डायरेक्शन आहे. या 2 डायरेक्शनमध्ये त्यांचं आपण व्यवस्था केली पाहिजे. आणि जे सिक्युरिटी आहेत, जे आपल्या पूर्ण वास्तूचं किंवा पूर्ण ऑफिसचं सिक्युरिटी जे लोक पाहतात, त्या लोकांचं तुम्ही तुमच्या ऑफिसच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये त्यांची राहायची जर व्यवस्था केली तर तुमचा वेस्ट डायरेक्शन जो आहे तो ॲटोमॅटिकली हेवी होऊन जाईल. आणि वेस्ट डायरेक्शन जे आहे, हेवी वेस्ट डायरेक्शन सॅटर्न शनीला रिप्रेझेंट करतं. आणि जे लेवल 4 किंवा त्याच्या खालचे जे आपले लोक आहेत, स्पेशली सिक्युरिटी वर्गात जे मोडतात ते सॅटर्नला रिप्रेझेंट करतात. आणि तुमचा जो सॅटर्न आहे तो नक्की मजबूत होईल आणि तुम्हाला चांगले रिझल्ट देतील. आपल्या ऑफिसमध्ये आपण पॅन्ट्री जे आहे ते साऊथ ईस्ट डायरेक्शन किंवा साऊथ डायरेक्शनमध्ये केलात तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स येतील. आपल्या ऑफिसमध्ये जर आपल्याला छोटासा कॉन्फरन्स रूम, मीटिंग रूम जर करायचा असेल तर आपण अवश्य नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये केला पाहिजे. कारण नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमधून आपल्याला नवीन नवीन आयडियाज, आपल्याला नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमधून फ्युचर प्लॅन्स, तसंच लाँग टर्मचे प्लॅन करण्यामध्ये आपल्याला नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमधून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन आपण खूप फ्रिक्वेंटली नाही वापरू शकणार, कारण आपले जे मीटिंग्स असणार ते वीकली 15 डेज किंवा मंथली असणार. त्यामुळं नॉर्थ ईस्ट डायरेक्शन आपलं ऑटोमॅटिकली थोडासा कमी लोडचा असेल आणि त्याच्यामध्ये जे आपले मीटिंग्स होतील ते ऑकेशनली होतील, पण जे मीटिंग्स होतील ते खूप फ्रूटफुल होतील. आपण आपल्या ऑफिसमध्ये नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये कोणत्याही स्टाफला बसू देता कामा नये. तसंच नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये MD किंवा ओनर किंवा कोणतेही मॅनेजर जे आहेत ते पण आपल्या नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये बसू नये. कारण नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये जो कोणी बसतो त्याला थोड्या दिवसानंतर कालांतराने त्या व्यक्तीमध्ये थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स येतो किंवा त्याच्यामध्ये इगोचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तो म्हणजे सर्व काही असं प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळं नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये MD, ओनर किंवा कोणताही स्टाफ आपला बसता कामा नये. तसंच आपल्या ऑफिसचा जो ब्रह्मस्थान आहे तो ब्रह्मस्थान आपण नेहमी रिकामं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रह्मस्थानाचा जो थोडासा एरिया जो आहे, मिडलचा एरिया, आपण त्या एरियामध्ये कोणत्याही वस्तू ठेवणं आवर्जून अवॉइड केलं पाहिजे. तसंच आपण आपल्या ऑफिसमध्ये पाण्याची जी अरेंजमेंट आहे ते उत्तर दिशेलाच केलं तर तुम्हाला बाहेरची अपॉर्च्युनिटी, बाहेरचे प्रोजेक्ट्स, बाहेरनं तुम्हाला नवीन बिझनेस अट्रॅक्ट करण्यामध्ये नक्की हेल्पफुल होईल. आपण आपल्या ऑफिसमध्ये नॉर्थ डायरेक्शनमध्ये पाण्याचं अरेंजमेंट केलात तर नक्की तुम्हाला नवीन कस्टमर्स, नवीन अपॉर्च्युनिटी मिळण्यामध्ये खूप सहाय्यक होईल. तर आज आपण ऑफिस वास्तूमध्ये जे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट्स आहेत आणि जे महत्त्वपूर्ण दिशा आहेत त्या दिशांवर आपण चर्चा केली. नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकवर भेटूयात. ज्या लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं आहे किंवा जे लोक आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करावं आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब केलेले आहेत त्या लोकांनी कॉमेंट करून त्यांना अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे किंवा ऐकायचा आहे त्यांनी आवर्जून कॉमेंटमध्ये सांगावं. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. आणि प्लीज बेल आयकॉन अवश्य प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. थँक्यू.